मित्रांनो, जेनझीनं दिल्लीतल्या जंतर मंतरवर जे आंदोलन केलं, त्या आंदोलनाचा परिणाम असा या ठिकाणी झाला, की केंद्रातली भाजप सत्ता जी आहे, तिला या ठिकाणी उतरती काळात जणू काही लागली, असं या ठिकाणी पाहावं लागेल. त्याचं कारण असं आहे, की ही जी सत्ता 2014 ला मोदींच्या माध्यमातून मिळाली. 2014 पासून 2026 पर्यंत निरंतर सत्ता जी या ठिकाणी मिळाली, त्या निरंतर सत्तेचा या ठिकाणी त्याला आपण म्हणू शकतो एक दुराभिमान म्हणू आपण किंवा या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणात अहंकार या सरकारला इथे या ठिकाणी चढल्याचा आपल्याला दिसून येत होता. कारण असं आहे की दर निवडणुकीमध्ये 2014 असू द्या, 2019 असू द्या, 2025 ची निवडणूक या ठिकाणी असू द्या, या तिन्ही सत्तामध्ये या तिन्ही सत्ता संघर्षामध्ये भाजपला घवघवीत यश या ठिकाणी मिळालं आणि आता आम्हाला कोणच पराभूत या ठिकाणी करू शकत नाही अशा आविर्भावामध्ये या ठिकाणी ही सत्ता किंवा या प्रकारचं सरकार जे आहे ते या ठिकाणी वागत राहिलं असं आपल्याला दिसून येतं. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की या सत्ता कालखंडामध्ये 52 प्रश्नपत्रिका ज्या आहेत, 52 प्रश्नपत्रिका विविध परीक्षेच्या या ठिकाणी फुटल्या आणि त्यामुळे या ठिकाणी जेनझीनं दिल्लीतल्या जंतर मंतरवर एक मोठं आंदोलन केलं मागच्याच महिन्यामध्ये. सुमारे 1 महिना या ठिकाणी धरणं आंदोलन केलं. पोलिसांनी त्याच्यावर लाठीमार देखील मोठ्या प्रमाणात केला. कैक विद्यार्थी जे आहे, हे जखमी झाले, घायाळ झाले. कैक विद्यार्थ्यांना या ठिकाणी काहींना डोळे देखील गमवावे लागले, कारण अश्रुधुराचा वापर यामध्ये करण्यात आला होता. सरकारनं ज्या पद्धतीनं अमानवीय कृत्य या ठिकाणी विद्यार्थ्यांप्रती या ठिकाणी दाखवलं, त्याचा परिणाम असा या ठिकाणी होतो, या ठिकाणी भाजप सरकारच्या विरोधामध्ये या ठिकाणी जनसामान्य लोकांमध्ये जी एक प्रतिमा होती, ती या ठिकाणी नष्ट होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. 2014 ला सुप्रसिद्ध राजनाथ सिंग यांचं एक प्रसिद्ध या ठिकाणी वाक्य होतं. राजनाथ सिंगनी भूमिका मांडली होती, की हे काही यूपीए गव्हर्नमेंट नाही. हे एनडीए गव्हर्नमेंट आहे आणि या एनडीए गव्हर्नमेंटमध्ये या ठिकाणी मंत्री लोक या ठिकाणी राजीनामा देत नाही. काही जरी झालं तरी आम्ही जबाबदारी स्वीकारणार नाही. मंत्री लोक या ठिकाणी राजीनामा देणार नाही. अशी जी भूमिका या ठिकाणी राजनाथ सिंगनं घेतलेली होती, ती भूमिका बदलावी लागली जेनझीच्या आंदोलनामुळं. जेनझीच्या आंदोलनामुळे या ठिकाणी शिक्षण मंत्री जे होते धर्मेंद्र प्रधान यांना आपला राजीनामा द्यावा लागला. 2014 पासून 2026 पर्यंत एकाही मंत्र्याने या ठिकाणी राजीनामा दिला नव्हता. आता मात्र तो इथे या ठिकाणी राजीनामा द्यावा लागला, हे या ठिकाणी लक्षात घ्या आणि तो राजीनामा जेनझीने या ठिकाणी घेतला. जेनझीचं हे या ठिकाणी एक महत्वाचं कॉन्ट्रिब्युशन, एक योगदान आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. हे तेच जेनझी आहे ज्यांना नरेंद्र मोदींनी या ठिकाणी आशा दाखवली होती, की आम्ही तुम्हाला 2 कोटी लोकांना या ठिकाणी दरवर्षी या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देऊ. आम्ही तुमच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये या ठिकाणी टाकू. आम्ही या ठिकाणी शिक्षण पद्धती व्यवस्थित करू. 6 स्वप्न या जेनझीला दाखवलं होतं. आता त्याच जेनझीनं बीजेपीला सत्तेमध्ये आणलं. आता तेच जेनझीचा परिणाम असा या ठिकाणी होतो, की बीजेपीला उतरती काळा या काळामध्ये लागल्याचं दिसून येतं. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणं हे पहिली या ठिकाणी ज्याला म्हणू शकतो माइलस्टोन या ठिकाणी राहिला आणि त्यानंतर स्वतः नरेंद्र मोदींना Instagramवर यावं लागलं, ज्या Instagramवर जेन ठिकाणी तुफान पद्धतीने काम करतीये. तर लक्षात घ्या, मोदींना देखील Instagramवर यावं लागलं आणि मित्र म्हणण्याऐवजी त्यांना डिअर फ्रेंड्स असं या ठिकाणी म्हणावं लागलं आणि त्यांनी आपापल्या प्रतिक्रिया तिथे या ठिकाणी व्यक्त केल्या. तिसरा व महत्वाचा मुद्दा असा, ते म्हणजे नुकत्याच बांकीपूरमध्ये, बिहारमधल्या बांकीपूरमध्ये झालेल्या या ठिकाणी निवडणुकीमध्ये बीजेपीचा सुपडसाद झाला. बीजेपीचा पराभव झाला. आता लक्षात घ्या, एका निवडणुकीमध्ये, एका पोटनिवडणुकीमध्ये या ठिकाणी पराभूत होणं ही काही मोठी गोष्ट नाहीये. हे जनरली हे विधान ठीक आहे. परंतु असा मतदारसंघ, ज्या मतदारसंघ बीजेपीकडे या ठिकाणी सुमारे 36 वर्ष तो मतदारसंघ या ठिकाणी राहिला. असा मतदारसंघ ज्या मतदारसंघातून या ठिकाणी बीजेपीचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीब हे या ठिकाणी सुमारे 5 वेळा निवडून आले आणि त्यांचे वडील या ठिकाणी 3 वेळा निवडून आले होते. 1990 पासून ते 2026 पर्यंत 36 वर्ष हा मतदारसंघ या ठिकाणी बीजेपीच्या ताब्यामध्ये होता. त्या बीजेपीच्या गडामध्ये या ठिकाणी आता बीजेपीचा पराभव होणं हे या ठिकाणी लक्षात घ्या. येस, केंद्रातल्या भाजप सरकारला उतरती कळा लागल्याचा हा या ठिकाणी प्रकार आहे. हा उतरती कळा लागण्याचं चित्र आहे, हे या ठिकाणी लक्षण आहे, हे लक्षात असू द्या. त्यामुळं जेनझीनं काय कमवलं, तर जेनझीनं या सगळ्या परिस्थितीमध्ये केंद्रातल्या मगरूर सरकारला झुकवलं. महात्मा गांधींनी पण असं एक विधान या ठिकाणी केलं होतं ब्रिटिशांना उद्देशून. जगामध्ये कितीही मोठी सत्ता असली,
जगामध्ये कितीही मोठा हुकुमशहा असला तरी देखील त्याला जनतेच्या रेट्यापुढे, जन आंदोलनाच्या रेट्यापुढे घुटणे टेकावे लागतात आणि अगदी त्याच प्रकारची वेळ या ठिकाणी केंद्रीय सरकारकडे आलेली आहे. स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष असणाऱ्या नितीन नबीब यांच्या मतदारसंघातून त्यांचा पराभव या ठिकाणी झाला. त्यांच्या उमेदवाराचा पराभव झाला. भाजपचा पराभव झाला. 36 वर्ष ज्या मतदारसंघावर बीजेपीने निर्विवाद या ठिकाणी वर्चस्व गाजवलं, त्याच लोकांनी आता बीजेपीचा पराभव त्यांच्या गडामध्ये या ठिकाणी केला. याचाच अर्थ हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. जेन हा पराक्रम आहे आणि त्यामुळे लक्षात घ्या, तरुणांना टार्गेट करून या ठिकाणी काहीच मिळवता येणार नाही. तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. तरुणांनी हे दाखवले, त्यांच्या आई-वडिलांनी हे दाखवलेलं आहे, की या देशामध्ये मंदिर मस्जिदची लढाईपेक्षा या देशामध्ये या ठिकाणी रोजगाराची लढाई ही खूप जास्त महत्वाची आहे. पोटाची खळगी भरण्याची लढाई ही खूप जास्त महत्वाची आहे आणि त्यामुळं त्यासाठी आम्हाला काय हवं आहे, उच्च प्रतीचं शिक्षण आणि ते शिक्षण मिळाल्यानंतर सर्वांना रोजगार या ठिकाणी हवा आहे. केवळ इथे या ठिकाणी तुम्ही चुनावी जुमले करून, त्याचबरोबर या ठिकाणी हिंदू-मुस्लिम या ठिकाणी करून आणि या ठिकाणी कायम लोकांना सांप्रदायिक कलहामध्ये या ठिकाणी ओढून या देशाचा विकास होणार नाही. आणि असं जर कोण करत असेल, तर त्याला सत्तेतून या ठिकाणी खाली खेचल्याशिवाय या देशातील तरुणाई या ठिकाणी थांबणार नाही. असा संदेश या ठिकाणी या बांकेपूरच्या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेने या ठिकाणी दिलेला आहे, असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि त्यामुळं ज्या चुकी इंदिरा गांधींनी त्यांच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी केल्या होत्या, त्याची पुनरावृत्ती जर भाजप सरकार इथे या ठिकाणी करत असेल आणि या देशातील तरुणांना जर ते या ठिकाणी तुच्छ लेखत असेल, कमी लेखत असेल, त्यांचा रोजगार त्यांना उपलब्ध होऊ देत नसेल, चांगली शिक्षा उपलब्ध होऊ देत नसेल, तर 2029 ची निवडणूक या ठिकाणी भाजपसाठी फारशी काही चांगली निवडणूक राहील, असं या ठिकाणी म्हणण्याचं बिलकुलच कारण नाही. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.